आजी रडल्या राव. आता काय झालं, 2 दिवस आधी प्रज्ञेश आणि दीदी आले होते आपल्याला भेटायला. तेवढ्यात दीदीन ते म्हणते आता उद्या गणपती उठणार आहे भो, तुला आहे ना काही पण करून नगरला यावं लागेल. म्हणलं अरे जमणार नाही, इथं इथलचं कोण बघन. ते म्हणले बाबा बघ त्यांनी एक दिवस तू तुझ्यावर गाडी चालू कर आणि चल नगरला. मी म्हणलं तुम्हाला बसनी बसून देतो राव. ते म्हणले बस बीस नाही, मला गाडीवरच जायचं. म्हणलं आता काही पण करून यांना गाडीवरच न्यावं लागणार आहे. तेवढ्यात म्हणलं 2च मिनिटं थांबा, मी गौरीला सडक बांधून येतो. गौरीला बाहेर सोडलं, तिने सगळी बंटीची भाकरच खाऊन घेतली. हायला म्हणलं बाबा हे काय चाललंय बाबा. तेवढ्यात आजीकडे बघितलं, आजी रडत होते. आता पोरं चालले होते त्याच्यामुळे आजी रडायला लागल्या, कारण की पोरं 2-3 महिन्यांनी येतात, लगेच 2-3 दिवस थांबत भेटून जातात. मग आजीला विमानातून कस तरी होतं. आजीला म्हणलं रडू नका राव, मी इथंच आहे ना, 2 महिन्यानंतर दिवाळी येईल, ते येणारच आहेत आता परत. मग काय बॅगी बिगी भरल्या, मस्त गाडीवर बसलो, करंजीत पोहोचलो. छोटे बंधू म्हणतात भाऊ काही पण करा, लवकर चाला घरी, आता बोर व्हायला. म्हणलं तुम्हाला एसटीनेच पाठवायला पाहिजे होतं गाडी, उगाच गाडीवर आणलं. तेवढ्यात करंजीच्या घाटावर मस्तपैकी फोटो बिटो काढले आणि घरी गेलो. घरी गेलो मस्तपैकी गणपतीची आरती केली आणि त्यात मला मोदक आला, ते बी खारट मोदक. पण नशीबच भारी भाऊ. तेवढ्यात मम्मी म्हणती तो आजचा मोदक नाही